नमस्कार, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आजच्या नवीन एका व्हिडिओजमध्ये. तर आज ना मस्त हेल्दी लाडूची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्याकडे जे साहित्य आहे त्यामध्ये हे तुम्ही पौष्टिक लाडू बनवू शकता. मुलांसाठी करू शकता किंवा महिलांनासुद्धा बऱ्याच जणींना म्हणजे PCOD वगैरे हार्मोन्स इश्यू असतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा लाडू हेल्दी आहे. आणि महिनाभरासाठी म्हटलं तरी हे लाडू टिकतात. यामध्ये गूळ, शेंगदाण्याचा खजूर म्हणजे बऱ्याचसे जे पदार्थ आपल्या घरामध्ये नेहमी असतात ते वापरून सुद्धा हे लाडू बनवू शकता. आता जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही ॲड करा, जे नाही ते तुम्ही स्किप करून सुद्धा हे लाडू बनवू शकता. आता ड्रायफ्रूटचे लाडू ना बघा वेगवेगळ्या पद्धतीने केले जातात, त्यामध्ये भरपूर सगळ्या पद्धती आहेत. तर जे साहित्य आपल्याकडे उपलब्ध असतं त्यामध्ये सुद्धा हे ड्रायफ्रूटचे लाडू तुम्ही करू शकता. तर इथं ना मी जवस घेतलेले आहेत आणि काळे तीळ आहेत ते पण इथं घेतलेले आहेत, खजूर आहेत, मनुके आहेत आणि हळीव घेतलेलं आहे. आता हे घरामध्ये खूप दिवसापासून आणलेलं होतं पण त्याचं काही करताच आलं नाही, म्हटलं यामध्ये ॲड करूया. शेंगदाणे आहेत, तीळ, डिंक आणि इथं ना बदाम आहेत, अक्रोड आहेत, काजू, अंजीर आणि हे सीड्स आहेत ते तुम्ही जास्त प्रमाणात घेऊ शकता. माझ्याकडे जे संपलेले होते थोडंसंच होतं. काळी खजूर घेतले, खोबरं घेतलेलं आहे, त्यासोबत गूळ थोडासा घ्यायचा आहे. तर इथं ना अगोदर जे अक्रोड होतं, अंजीर कट करून घेतलेलं, पंपकिन सीड्स आहेत, सूर्यफुलाच्या बिया आहेत, त्यासोबत बदाम, काजू हे ना थोडंसं तूप टाकून परतून घ्यायचं आहे. ह्याला परतायला म्हणजे जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे हे सगळं मी असं एकत्रच टाकलेलं आहे. आणि थोड्याशा तुपामध्ये हे छान, आता ह्याला जास्त पण भाजायचं नाही आपल्याला किंवा अगदी त्याचा कलर चेंज वगैरे करायचा नाही, फक्त ह्यातलं मॉइश्चर जावं आणि लाडू आपले व्यवस्थित टिकावे त्यासाठी थोडं परतून घ्यायचं आहे. नंतर त्याच कढईमध्ये मी ह्या ज्या बिया होत्या, काळं तीळ होतं, पांढरं तीळ, जवस होतं आणि हळीव होतं, हे सुद्धा परतून घ्यायचं. हे मात्र ना जवस जोपर्यंत ते चटकतात बघा तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. तीळ वगैरे भाजण्यासाठी ना गॅस लोच फ्लेम ठेवायचे. तर बघा जवस असं चटकायला लागलं की आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर त्या कढईमध्ये मी अजून थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि जी खारीक होती, आता इथं मी काळी खारीक यूज केलेली. तर तुम्हाला HB तुमचा लो असेल तरीसुद्धा ना काळी खारीक खाल्ली जाते. पिवळीपेक्षा ना काळी खारीक आहे ती हेल्दी असते त्यामुळं, आणि ही थोडीशी सॉफ्ट पण राहते पिवळ्या खारकीपेक्षा. चवीला थोडा ह्याचा वेगळा म्हणजे वेगळी राहते, जास्त गोड नसते पिवळ्या खारकीसारखी, पण ती हेल्दी आहे त्यामुळे तुम्ही काळ्या खारकीचा वापर अवश्य करू शकता. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही स्किप केली तरी चालते. आता इथं ना खोबरं खिसून घ्यायचं होतं पण ते झालं नाही म्हणून मी असंच कट करून घेतलं, किंवा डायरेक्ट मिक्सरला फिरवून जरी तुपात परतलं तरी चालते, किंवा खोबरं एवढं पण परतायची काही गरज नाही. नुसतं मग इथं मी थोडंसं परतून घेतलं आहे. आणि यामध्ये ना खजूर आहे ते मी ना धुवून पाणी नितळायला ठेवलेलं होतं आणि नंतर त्यातल्या बियासुद्धा काढल्या होत्या. आणि काळे मनुके आहेत, पिवळे मनुके पण तुम्ही घेऊ शकता, पण काळे मनुके पिवळ्यापेक्षा चांगलेत, तर ते तुम्ही घेतलं तर अजून चांगलं आहे. आता हे पण परतून घेतलं. आता नंतर ना ह्यामध्ये ना तुम्हाला गूळ टाकायचा नसेल तर तुम्ही खजूरचं प्रमाण अजून थोडंसं वाढवलं ना मग गूळ टाकायची पण गरज नाही. आणि डिंक आहे तो पण छान या तुपामध्ये फुलेपर्यंत, डिंक फुलायला थोडासा वेळ जातो, छान फुलेपर्यंत परतून घ्यायचा. तर आता यामध्ये शेंगदाणे अगोदर भाजलेले होते त्यामुळे काय मी ते तुपात परतले नाहीत, ते तसंच ॲड केलं आहे. 1 वाटीभर शेंगदाणे होते ते. आता डिंकसुद्धा छान फुललेलं आहे, तर तो पण यामध्ये काढून मिक्स करायचा. आणि गूळ पण आता मी 2 मोठे एवढा गूळ टाकला आहे. थोडीशी खजूर आहे त्यामुळं गूळ थोडा जरी टाकला तरी चालतं आहे. आणि गूळ स्किप करायचा असेल तर मग खजूरचं प्रमाण वाढवा. यामध्ये सुद्धा लाडू छान गोड होतात. आता जे साहित्य तुमच्याकडे आहे, मखाने असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. कुणाला फुटाणेसुद्धा आवडतील म्हणजे जे डाळे असतात साल नसलेले भाजलेले, तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता. जे आपल्याकडे साहित्य आहे त्यामध्ये हे लाडू तुम्ही करू शकता. तर मिक्सरमध्ये ना एकदम पण बारीक करायचं नाही, असं दरदरीत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तुमच्याकडं फूड प्रोसेसर असेल तर त्यामध्ये व्यवस्थित तुम्हाला बारीक करता येतं. आता मी हे मुलांसाठी बनवते, त्यांना थोडंसं असं राहिलं तर ते जरा खाणार नाहीत म्हणून मी थोडंसं असं बारीक केलं. तुम्ही खाणार असाल तर ना मोठ्यांसाठी करायचं झालं तर एवढं पण बारीक करायची गरज नाही, ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं मोठं ठेवलं तरी चालते. मुलं कसं शक्यतो ते सीड्स खायला त्यांना नको वाटतं, जवस वगैरे असं, तर त्यासाठी ना हे थोडंसं मी बारीक केलं आहे म्हणजे त्यांना पण ओळखायला येऊ नये की यामध्ये काय काय टाकलं आहे म्हणून. तर मुलं सकाळी शाळेला लवकर जातात, मग एवढ्या लवकर नाश्ता तर काय करत नाहीत, मग दुधासोबत हा एक लाडू दिला तरी होतं. त्यामुळं पहिले लाडू संपले की मग मी दुसरं म्हणजे जे नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने लाडू ट्राय करत राहते,
तर छान असे हेल्दी लाडू तयार झालेले आहेत. हे तुम्ही ना व्यवस्थित डब्यामध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून महिनाभर म्हटलं तरी स्टोअर करू शकता. अजिबात खराब वगैरे होत नाहीत, कारण इथं कुठं पाण्याचा वापर केलेला नाही. चवीलासुद्धा छान होतात. मस्त हेल्दी लाडूची रेसिपी आहे. नक्की तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, छान होतात. आणि ज्यांना ना केस गळतीचा वगैरे प्रॉब्लेम आहे ना, त्यांच्यासाठी सुद्धा हा लाडू खूप गुणकारी आहे. तर नक्की ट्राय करा. श्री स्वामी समर्थ.